हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? हां, बरं आहे ना. आज आपण 12th सायन्स मॅथमॅटिक्स घेणार आहोत. आणि काय घेणार आहोत? इंटिग्रेशन डेरिव्हेशन. इथं लिहिलं आहे बघा, कॅल्क्युलस विथ आयजे, इंटिग्रेशन. बरोबर. आता इंटिग्रेशनमध्ये आपल्याला इव्हॅल्युएट दिस फंक्शन आणि इंटिग्रेशन ऑफ x² + 2 अपॉन x² + 1 dx. आता 2 आहे तर आपण +1 करू, कारण इथं x² + 1 आहे. बरोबर. आणि म्हणून इथे काय होईल बोला? इथे x² + 1 + 1 1 1 झाले का 2 जसेच्या तसे. आणि आपण काय, हे जसेच्या तसं x² + 1 dx. कळलं प्रत्येकाला? ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी. कळलं? आता दुसऱ्या पायरीत काय करायचं आपण? हा 1 अपॉन हा जसाचा तसा घ्यायचा, पण इन ब्रॅकेट घ्यायचा. बरं का? काय घ्यायचा? इन ब्रॅकेट. आणि म्हणून इंटिग्रेशन काय होईल? x² + 1 अपॉन x² + 1 झालं. बरोबर. आता हा +1 आहे, इथे घ्यायचा 1 अपॉन हा जसाचा तसा घेईल, नाही का? x² + 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट dx. ही झाली तिसरी पायरी, दुसरी पायरी. बरोबर झाली का नाही? आणि मग या ठिकाणी काय होणार? आता हे 2 कंस काय झाले? गेले का? कॅन्सल विथ धिस ब्रॅकेट. आणि मग काय राहील? फक्त dx राहील, = इंटिग्रेशन dx. बरोबर. प्लस काय? प्लस हा dx आतमध्ये घेतला, dx अपॉन x² + 1 इंटिग्रेशन dx अपॉन x² + 1. बरोबर. हा जो x² + 1 आहे तो आतमध्ये घेतला. आणि म्हणून dx, इंटिग्रेशन ऑफ dxचं तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे? याचा x होईल प्लस हा फॉर्म्युलाच आहे, dx अपॉन x² 1. हा फॉर्म्युला आहे 1 अपॉन काय फॉर्म्युला आहे? टॅन इनव्हर्स x. काय फॉर्म्युला आहे? टॅन इनव्हर्स x आणि +c. हे झालं उत्तर. 2 मार्काला आहे मित्र. समजलं प्रत्येकाला? लिहून घ्या. दुसरं घेऊ आपण. बरं, दुसरं इथं घेऊ. दुसरं x dx, इंटिग्रेशन 0 to n x dx. अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युलाच येतो n × n - 1 अपॉन 2. n × n - 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ e⁻x काय होतं? डेरिव्हेशन e⁻xच होतं. मग आता n जर असेल, हे लिमिट n म्हणजे x dx काय होईल? n × n - 1 अपॉन 2. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. दुसरं घेऊया. आता दुसरं कोणतं घेऊ? x dx 0 to, हे तिसरं, इंटिग्रेशन 0 to 2. बरोबर. काय आहे? या ठिकाणी x dx आहे, x dx. हा पण फॉर्म्युला येईल याच्यावरून. बरोबर. काय येईल फॉर्म्युला याच्यावरून? म्हणजेच इथं 2 आहे. काय आहे? 2 आहे. म्हणून काय होतील? 2 × 2 - 1 = हे 2 × n - 1 आहे ना. हे बघा, 2 × 2 - 1 म्हणजे n - 1. 2 - 1 आपण काय होईल? 2. आपण काय होतील? 2. हा फॉर्म्युलाच आहे बघा. n ची किंमत 2 दिली, 0.
एन इंटू टू इंटू टू मायनस वन अपॉन टू काय होईल मग आता हे इज इक्वल टू इंटू टू मायनस वन म्हणजे वन अपॉन टू कॅन्सल झाले म्हणजे इज इक्वल टू वन आणि उत्तर काय आलं आन्सर इज इक्वल टू वन. समजलं प्रत्येकाला. याच्यावरनं हे केलं. आता एक घेऊया फक्त. होईल का नाही? एक होईल सहज. हां होईल ना एक बरोबर. मग एक घेऊ आपण हे पुसून थोडंसं आणि मग हे लिहून घ्या. एक घेऊया. इंटिग्रेशन 2x प्लस 3 रेस टू 5. समजा हे चौथं आहे. इंटिग्रेशन काय उदाहरण आहे 2x प्लस 3 रेस टू काय 5. इंटिग्रेशन 2x प्लस 3 रेस टू 5 dx. मग आता काय होईल 2x प्लस 3 इकडे घेऊ जरा थोडंसं म्हणजे सोपं जाईल बरोबर की नाही. इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2x प्लस 3 अपॉन 2a 2 इंटू 3 2x प्लस 3 बरोबर रेस टू 5 आहे. म्हणजेच या ठिकाणी रेस टू किती येतील 6 येतील ना बरोबर. आणि 6 इंटू 2 किती होतील इथं 6 इंटू किती होतील. म्हणजे इंटिग्रेशन जर असेल तर आपण काय लिहिलेलं आहे हे n रेस टू 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 म्हणजे 5 आणि किती 6 म्हणजे n रेस टू 6 अपॉन 6 अशा प्रकारे फॉर्म्युला येतो. म्हणजे 2x प्लस 3 n प्लस 5 प्लस 1 म्हणजे 6 इंटू अपॉन 2 इंटू 6 बरोबर. अशा प्रकारे फॉर्म्युलावरून आपण जायचं आहे बरोबर. मग आता या ठिकाणी काय होईल 2x प्लस 3 रेस टू 2x प्लस 3 रेस टू किती 6 होईल. आणि आपण किती 6 दुने किती 12 परंतु अजून नाही आलं. मग आता या ठिकाणी n प्लस 1 अपॉन n इंटू 2 म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न 2x प्लस 3 हा ब्रॅकेट जसाच्या तसा n प्लस 1 अपॉन 6 12. आणि एक महत्त्वाचं प्रत्येक वेळेस आपल्याला काय लिहायचं इथं C लिहायचं आहे म्हणजे हे उदाहरण कंप्लीट होईल. ओके माय डिअर स्टुडंट वी स्टडी हार्ड वी गेट